नमस्कार मित्रांनो, आज आपण बघत आहात की ही ॲक्टिवा BS6 गाडी खोलली आहे. तर ह्या गाडीचा प्रॉब्लेम असा होता की गाडी चालूमध्ये बंद पडायची, करंट यायचा, स्टार्टर मारला तर सेल्फ पण बसायचा, पण गाडी चालू होत नसायची. तर आपण ज्यावेळेस कनेक्शन लावलं मल्टीमीटर, तर आपल्या असं लक्षात आलं की ह्याचा पर्जिवाल खराब आहे. तर हा बघू शकता तुम्ही, पर्जिवाल हा जुना आहे आणि हे जे बघू शकताय तो हा नवीन आहे. तर हा पर्जिवाल चेक कसा करायचा, हे सगळ्यात मोठं चॅलेंज असते आपल्या मेकॅनिकमध्ये. तर तुम्हाला बघू शकता की कसं चेक करायचं. मला कॅमेरा ठेवून दाखवतो कसं करायचं असतं. तर हा आपला मल्टीमीटर. तर आपण मल्टीमीटरमध्ये बघणार आहोत कसं करायचं, कसं चेक करायचं पहिले ते. हे मल्टीमीटर बघू शकता तुम्ही. मल्टीमीटरमध्ये कट सेक्शनवर घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता की असा बीप असा आवाज येत आहे, म्हणजे मल्टीमीटर चालू आहे. तर सगळ्यात आधी आपण जुनी कॉईल बघत आहोत. चांगली कनेक्टिव्हिटी घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. एक वायर खालच्या पॉईंटला, दुसरे वायर दुसऱ्या पॉईंटला करायचे आहे. बघू शकता की कुठल्याही प्रकारचा बीप होत नाही. पर रीडिंग 40 येत आहे, म्हणजे 50च्या आत. तर रजिस्ट्रेशन, तर कॉईल ओके पकडली जाते. पण तसं न करता हा बीपचा पण आवाज येणं गरजेचं आहे. बीपचा आवाज आला म्हणजे कॉईल ओके आहे. तरी बघू शकता तुम्ही, नवीन कॉईल आहे की आपण होंडा कंपनीची आणली. हे जर व्यवस्थित कनेक्शन घ्यायचा प्रयत्न करू, हे केलं तर आवाज बघू शकता तुम्ही येत आहे. बघा, म्हणजे रीडिंग जरी कमी येत असलं तरी ही कॉईल ओके आहे. तर ह्या कॉईलचं नाव आहे पर्जिवाल, जे टाकीपाशी बसवली जाते. जे बाष्पीभवन होऊन पेट्रोल हवेत उडतं, त्यासाठी असतं आहे. तर अशा प्रकारे आपण बघू शकता की ॲक्टिवा BS6 गाडीची रनिंग फक्त 36,000 प्लस झालेली आहे. तर आपण बसवून तुम्हाला दाखवतो.